तुम्ही वक्ते आहात, तुम्ही स्टेजवरून बोलत आहात आणि समोर श्रोते बसलेले आहेत आणि तुमच्या भाषणाने जर ते बोर होत असतील तर यात श्रोत्यांचा दोष नसून वक्त्याचा दोष आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला श्रोत्यांचं लक्ष आपल्याकडे कसं खेचून घ्यायचं आणि श्रोत्यांना बोर न होऊ देण्यासाठी काय करायचं याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, माझं नाव युवराज गायकवाड, लेखक, वक्ता आणि प्रशिक्षक. जर तुम्हाला व्यासपीठावर जायला भीती वाटत असेल आणि बोलता येत नसेल तर काळजी करू नका. मी युवराज गायकवाड आहे. आपल्यासोबत भाषणाची भाषणाची पूर्णपणे भीती आपल्या मनातील काढून टाकणार. आज आपण या टॉपिकवरती बोलणार आहोत की श्रोत्यांचं लक्ष आपल्याकडे कसं आपण आकर्षित केलं पाहिजे. मित्रांनो, जर एकटा वक्ताच जास्त वेळ बोलत असेल तर त्याला रटाळवाणं श्रोत्यांना वाटणारच, कारण एकटा वक्ता बोलतोय. यामध्ये प्रामुख्याने ज्यावेळेस आम्ही 3 दिवसाची निवासी कार्यशाळा होते किंवा एखादा मोठा प्रोग्राम होतो, तर यामध्ये ज्या गोष्टी मी इम्प्लिमेंट करतो, ज्या टेक्निक यूज करतो, या गोष्टी आपल्या बरोबर शेअर करणार आहे. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे श्रोत्यांना प्रश्न विचारा आणि प्रश्न विचारल्यानंतर त्या लोकांना असं वाटतं की बाबा आम्हीही या कार्यशाळेचा एक हिस्सा आहोत किंवा या चर्चेचा हिस्सा आहोत, म्हणून ते जास्त इन्व्हॉल्वमेंट त्यांची वाढते जर प्रश्न विचारले तर. म्हणून एखादा यशस्वी वक्ता जर तुम्ही बघितला तर तो बऱ्याच वेळा आपल्या भाषणांमध्ये प्रश्न विचारताना दिसतो. दुसरी महत्वाची गोष्ट की जर तुम्हाला श्रोत्यांना आपल्याकडे त्यांचं अटेन्शन ग्रॅब करायचं असेल तर स्टोरी टेलर. एव्हरी स्पीकर इज अ स्टोरी टेलर. प्रत्येक वक्ता हा एक कथा सांगणारा असतो. तुमच्याकडे कथांचा भरपूर साठा असला पाहिजे. चला मित्रांनो, मी आता एक तुम्हाला गोष्ट सांगतो. असं म्हटल्याबरोबर तुमच्या मनात पहिला विचार कोणता आला बघा. गोष्ट सांगतो म्हटलं, लहान थोरांना सगळ्यांनाच गोष्ट आवडते, त्यामुळे गोष्ट ही सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे असं मला वाटतं. म्हणून दुसरी महत्वाची गोष्ट की श्रोत्यांना जर आकर्षित करायचं असेल आपल्याकडे किंवा अटेन्शन वेधून घ्यायचं असेल तर गोष्ट सांगायला विसरू नका. तिसरी महत्वाची गोष्ट की त्यांना एखादं चित्र दाखवा आणि त्या चित्राबद्दल बोलायला सांगा. समोर एखाद्या म्हणजे आपण पीपीटी दाखवतोय, एखादं चित्र दाखवतोय, त्यावरती जर तुम्ही बोलायला सांगितलं तर प्रत्येकाचे विचार आणि कल्पना पण असतात. प्रत्येकाच्या डोक्यात वेगवेगळे विचार चाललेले असतात. त्यांच्या ब्रेनला चालना मिळते आणि ते विचार करून त्यावरती काहीतरी थॉट्स, विचार व्यक्त करत असतात. अजून जर समजा तुम्हाला तशीच गोष्ट नाही दाखवता आली तर तुम्ही एखादी प्रॅक्टिकल म्हणजे जिवंत वस्तू असेल किंवा एखादी वस्तू आहे, व्यक्ती आहे, ती समोर व्यक्ती दाखवा. आता समजा मी मोबाईल दाखवला तर मोबाईलवरती जर त्यांना बोलायला सांगितलं तर ते फार चांगल्या पद्धतीने त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. जर श्रोत्यांचा अजूनही आपल्याला सहभाग वाढवायचा असेल तर त्यांना काही ऍक्टिव्हिटी करायला द्या. जर तुम्ही ऍक्टिव्हिटी करायला दिल्या तर श्रोते तुमच्याकडे आकर्षले जातात. उदाहरणार्थ, अशा हात करा किंवा एखादा गेम असतो की आम्ही बऱ्याच वेळा म्हणजे हात मागे पुढे करण्याचा गेम असेल किंवा उभे राहून टाळ्या वाजवण्याचा गेम असेल, एकमेकांचं कौतुक करण्याचा गेम असेल, तर असे वेगवेगळे गेम घेतो. त्यामुळे त्याच्यामध्ये अजून इन्व्हॉल्वमेंट वाढत राहते. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, जो वक्ता आहे ना, वक्त्याच्या हातात असतं श्रोत्यांना बोर होऊ द्यायचं की नाही. यासाठी त्याच्या व्हॉइसमध्ये मॉड्युलेशन असलं पाहिजे, त्याची बॉडी लँग्वेज चांगली पाहिजे, त्याचे आय कॉन्टॅक्ट चांगले पाहिजेत, सगळ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण जर एखादा वक्ता तो जर असा वरती करून जर बोलला तर श्रोत्यांचं लक्ष त्याच्याकडे लागणारच नाही. म्हणून मित्रांनो, जर तुम्ही चांगले वक्ता नसाल तर 5 मिनिटाच्या आत नव्हे, 2 मिनिटाच्या आत लोक आपल्या खिशातून मोबाईल काढतात आणि मोबाईलमध्ये लक्ष द्यायला लागतात. जर तुम्हाला प्रभावशाली वक्ता बनायचं आहे तर मी आत्ता ज्या गोष्टी सांगितल्या त्या जर इम्प्लिमेंट केल्या तर याचा खूप मोठा फायदा होईल. धन्यवाद. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण नवनवीन व्हिडिओज आम्ही पब्लिक स्पीकिंग या विषयावरती बनवतो, जेणेकरून की तुम्हाला व्हिडिओ टाकल्याबरोबर लगेच नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.